बघा आपल्याकडे प्रॉब्लेम काय दिलेला आहे, राईट द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. 2 मार्काचा प्रश्न आहे. किती मार्काचा प्रश्न आहे? 2 मार्काचा. पेपरला जर आला असा प्रश्न 2 मार्क येईल. ठीक आहे. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. आता काय सांगितलं आहे, विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ 135 डिग्री. ठीक आहे. म्हणजे काय विचारलं आहे आपल्याला, कॉस ऑफ 135 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे कॅल्क्युलेटरचा यूज न करता. ठीक आहे. तर बघा मग आता कशी करायची. हा जो 135 त्याला आपण असं लिहू शकतो का, कॉस ऑफ 90 डिग्री प्लस 45 डिग्री लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा आता इथं कॉस ऑफ 90 डिग्री प्लस 45 डिग्री लिहिला आपण, म्हणजेच हा कोणता फॉर्म आला, कॉस ऑफ ए प्लस बी फॉर्म आला. बरोबर. मग याला कसं लिहू शकतो आपण, कॉस ए कॉस बी, कॉस ए इंटू क्रॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. ठीक आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं तर ए इक्वल्स टू काय, 90 डिग्री. ठीक आहे. आणि बी इक्वल्स टू काय, 45 डिग्री. मग बघा आता या फॉर्ममध्ये आपण हे लिहू. मग काय येणार, कॉस ऑफ 90 डिग्री प्लस 45 डिग्री इक्वल्स टू, आता कॉस ए, कॉस ऑफ ए म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे. आणि कॉस बी म्हणजे 45 डिग्री. त्याच्यानंतर मायनस साइन ए आणि साइन बी 45 डिग्री. आता बघा तुम्हाला कॉस 90ची व्हॅल्यू माहिती, कॉस 90ची व्हॅल्यू काय, 0 आहे. त्याच्यानंतर ना कॉस 145 तो काय येतो, 1/√2. ठीक आहे. मायनस आता साइन 90 तो काय येणार आहे, 1. आणि साइन कॉस 45 येणार आहे 1/√2. साइन 90 आलं 1 आणि साइन 45. एक मिनिट, आपण ब्रॅकेट आहे ना स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ. ठीक आहे. कारण की √2ची टर्म आहे. ठीक आहे. मग बघा कॉस ऑफ 90 0. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इंटू काय आहे, साइन सिंगल ब्रॅकेटमध्ये घेऊ, इंटू 1/√2. ठीक आहे. मायनस तर पुन्हा इथं साइन 90 काय 1 इंटू साइन 45 1/√2. ठीक आहे. आता ह्या टर्ममध्ये 0 मल्टिप्लाय म्हणून ही पूर्ण टर्म काय होणार, 0 होणार. मायनस इथं काय येणार ब्रॅकेटमध्ये 1/√2 1/√2 येणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार, मायनस 1/√2. ठीक आहे. आणि इथं काय येणार, कॉस ऑफ 90 डिग्री प्लस 45 डिग्री. ठीक आहे. म्हणजे हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. बघा याच्यामध्ये आपण एकच फॉर्म्युला यूज केला, कोणता, हा वाला. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला काय होता, कॉस ए प्लस बी फॉर्म्युला होता. ठीक आहे. आणि या फॉर्म्युल्यानुसार आपण काय केलं, याला सॉल्व केलं. ठीक आहे. 2 मार्कासाठी हा आलेला प्रश्न आहे बघा. वाटलं तर लास्टला नाही तर 135 लिहा. ठीक आहे. एक मिनिट, इथं 135 लिहू. ठीक आहे. कॉस ऑफ 135. ठीक आहे. फायनल आन्सर आलं -1/√2. असा प्रश्न 2 मार्क येतो. ठीक आहे. 100% म्हणजे असा प्रश्न कायमच पेपरला येतो. ठीक आहे. फक्त तिथं साईनच्या जागी वेगळं काही देते, टॅन, कॉस, कॉट, कोसेक. ठीक आहे. एक्झामिनरला जे वाटेल ते.